2019ला शिंदेंना मुख्यमंत्री करावं अशी ठाकरेंची इच्छा होती असा दावा संजय राऊतांनी केला। युतीमध्ये भाजपनं शब्द पाळला नाही, त्यामुळे शिंदे सीएम झाले नाहीत। महाविकास आघाडीमध्ये शिंदे मुख्यमंत्री म्हणून चालणार नाहीत अशी भूमिका शरद पवार यांची होती, असं देखील खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। त्यांनी भाषणामध्ये सांगितलं मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, ह्या कडव्या शिवसैनिकाला मला मुख्यमंत्री बनवायचं म्हणून सांगितलं। कोणाला? एकनाथ शिंदेवर बोट टाकून गपचूप एका रात्रीमध्ये शरद पवार साहेब उठतात काय आणि उद्धव ठाकरेंचं नाव सांगतात काय? कसं काय चमत्कार? बघा, श्री रामदासबाई म्हणाले ते बरोबर आहे। हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता। त्या निर्णयामध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे सहभागी होते। हा सामुदायिक निर्णय होता। एकनाथ शिंदे हे त्या सर्व निर्णयामध्ये आमच्याबरोबर हजर होते आणि त्यांनी कधी विरोध केला नाही। त्यांचं मत फक्त त्यांना कोणतं खातं मिळतं आहे ह्याच्यावरच होतं। त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती। अजित पवार व त्यांचे इतर सहकारी ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महादजी शिंदे पुरस्कार देऊन, ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार, या सगळ्यांची भूमिका होती। एकनाथ शिंदे चालणारच नाहीत, आम्हाला फारच ज्युनियर आहे, त्यांच्या हाताखाली आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत। जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असतं, भारतीय जनता पक्षावर मी काय म्हणतो ऐकून घ्या, त्याने जर शब्द पाळला असता आमचा 50-50चा, तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते। प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला